भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आदिरा खुश होत रोहन बरोबर जायला तयार होते। चेंज होऊन बाहेर येते आणि चल रोहन निघायचं असं म्हणते। तर रोहन म्हणतो की चल, एकमेकांच्या हातामध्ये हात असतो। आजी म्हणते की अरे पण एक गोष्ट, अरे जरा कमी भांडा। आदिरा म्हणते की भांडण तर होत असतात, परंतु यावेळेस मात्र मी जास्तच अगदी लावून धरलं आणि इकडे निघून आली। मी असं करायला नको होतं, पण एका अर्थी बरं झालं की मी इकडे निघून आले, कारण रोहन आता पासून जरा मी लांब राहिले, त्यामुळे रिअलाइज झालं की मी त्याच्यापासून लांब राहू शकत नाही। तेव्हा स्वानंदी आजी समर खुशत बघून हसत असतात आणि मला रोहनच्या प्रेमाची किंमत समजली। तेव्हा समर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू आणि रोहन एकमेकांसाठीच्या जगामध्ये आलेले आहात, परंतु हे बघ, जगामध्ये खूप माणसं असतात पण काहींची निवड आपण करत नसतो। काही खास असतात की त्यांना आपण निवडलेलं असतं आणि जे काही आता परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात। म्हणून मात्र माणसं निवडताना काळजी घ्यायची असते। तर मलिका, अंशुमन आणि सुष्मिता यांना जरा टचलेलं असतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे। समोर पुढे म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये आता आपल्या आयुष्यामध्ये एक अशी व्यक्ती असते की तिच्यामुळे मात्र आपलं आयुष्य हे स्थिर राहतं, चांगलं होतं आणि आपल्या आवडीच्या माणसाबरोबर कायम राहतं, यासारखं दुसरं सुख नाही। आणि बघ ना, तुझ्या आयुष्यामध्ये रोहन आलेला आहे, तू त्याची निवड केली, खरंच मात्र तो खूप चांगला मुलगा आहे। किती काही झालं तरी त्याची साथ मात्र सोडू नकोस, कायम असंच एकमेकांच्या सोबत राहा, अंडा हसा खेळा, परंतु एकमेकावर भरपूर प्रेम करा, दोघंही यश असं म्हणतात। त्यावरती रोहन म्हणतो की चला तर आता निघायचं का। आदिरा समरला प्रेमाने मिठी मारते आणि ते तिथून जायला निघतात। त्यानंतर मात्र आता इकडे मंदा तर खूप मोठमोठ्याने रडते, कारण मलिकाने जे सांगितलेलं आहे की रोहन चोरी करण्यासाठी त्या घरात गेलेला आहे। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर मंदा म्हणते की श्रावण बाळ होता, एकदम माझा श्रावण बाळ होता, पण ह्या आदिराने पूर्णपणे आता त्याला बिघडून टाकलेला आहे। तेव्हा बाबांना राग येतो, बाबा म्हणतात की हे बघ, बडबड बंद कर तुझी, तरी तुझा गैरसमज झाला असेल, रोहन कशाला तिकडे चोरी करण्यासाठी जाईल बरं। तरी सुद्धा आता ही मंदा डोकं फोड, आता म्हणत असते की एवढी काय गरज पडली असेल त्याला पैशाची। आता बाबा डोक्याला हात लावून हात जोडत म्हणतात की अगं बाई, तसं काही झालं नसेल, रोहन मात्र तिकडे काहीतरी आदिराला भेटायला गेला असेल, तो त्याचा गैरसमज होऊन मात्र आता ते त्याला चोर होऊन धरून बसले असेल। तरी सुद्धा मंदा ऐकायला तयार नसते। मंदा म्हणते की चुकला आपला रोहन चुकला, आपण एक काम करूयात, आपण मात्र तिकडे जाऊयात आणि मदत करूयात त्याची। तर लगेच बाबा म्हणते की नाही, अजिबात तिकडे जाण्याची गरज नाही, हे फक्त तू समजते तसं काही नाही, आपण रोहन आणि आदिरा यांच्या भांडणामध्ये पडायचं नाही, सांगून ठेवते तुला। तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की हे बघा, मी कधीच हे सगळं नाही विसरणार, कारण आपले पूर्वजन्माचे जे काही आता हे आत्मे आहे तर ते खूप तळतळ करत असतील, कारण रोहन जे काही वागला त्यामुळे विसरणार नाही। आपल्या रोहनवर काय वेळ आलेली आहे तिच्याबरोबर लग्न केलं म्हणून, हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे, आदिरामुळे आपल्या ह्या रोहनला खाली मान घालावी लागलेली आहे। त्यानंतर आता इकडे स्वानंदी समोर आजी खूप खुश होतात। आजी म्हणते की हो ना, आपली चिमणी आनंदाने परत तिच्या घरी गेली तर। मलिका तोंड पाडून म्हणते की तसं आपणच समजायचं। तर आजी म्हणते की अगं तसं का म्हणते, तू बघितलं नाहीस का किती खुश होती ते। मलिका म्हणते की हो का, आणि बघा ना, अहो डॉलचं काहीतरी तिसरंच वेगळं असतं, तिच्या डोक्यामध्ये काही ना काही सुरूच असतं, आणि आज मात्र भांडण होऊन माहेरी आली आणि उद्याच काय सांगावं की संसाराचा कंटाळा आला म्हणून मात्र ती आता इकडे माहेरी येऊ शकते। नावाची आदिरा आहे आणि कसं त्यांचं नातं टिकणार आहे माहिती नाही। त्यावरती मात्र आता लगेच समोर म्हणतो की हे बघ, अगं ती आदिरा आहे, ती असं काही करणार नाही, जरी आता खेळकर असली अशी तरी सुद्धा लग्न म्हणजे एक आता जाणीव आहे, हे तिला कळतं। त्यावरती आजी म्हणते की नुसतं कळत नाही, तर ती उत्तम प्रकारे नातं सुद्धा निभावून दाखवते। अर्पितासारखं नाही, तर माहेर येऊन बसत नाही सारखं थोडा वेळ येते, परंतु डोकं शांत झाल्यानंतर परत खुश होऊन जाते। तेव्हा समोर म्हणतो की हे बघ काकू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, कारण रोहन आणि आदिरा एकमेकांना छान सांभाळ करतात, एकमेकांना समजून घेतात आणि त्यांचं नातं खूप छान आहे। थोडंसं भांडण, थोडंसं प्रेम आणि नवरा बायकोचं नातं तर हे असंच असलं पाहिजे। चला खूप उशीर झालेला आहे, आता झोपूयात। तर आता स्वानंदी सगळ्यांना गुड नाईट करते। मलिका आता लगेच मनामध्ये म्हणते की आता सगळं काही मला व्यवस्थित होईल असं वाटलं होतं, कारण आदिरा आणि रोहन वेगळे होतील, परंतु आता तो रोहन इकडे आला आणि सगळं काही मात्र अगदी वाया गेलं, कारण आता थोडंसं गोड बोलला तर लगेच ही आदिरा वगळते, गेली गोड गुलाबी करून त्याच्याबरोबर निघून। त्यानंतर मात्र इकडे आता मंदाची अजून सुद्धा तळतळ सुरू असते, ती स्वतःला समजतेच काय राणी आहे का, स्वतःच्या नवऱ्याला मात्र तिने असं चोरीच्या आरोपाखाली डांबलं, असं करायचं असतं का, रोहन खरंच चुकलेला आहे। तेव्हा बाबा रागाने म्हणतात की अगं तुझी बडबड बंद कर आणि इथे शांत बस। तेव्हा आता लगेच
मंदा रडायला नाटक करायला सुरुवातच करते. अहो कसं कसं होणार माझ्या मुलाचं, माझा जीव आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यासाठी माझा जीव तळमळणार ना. आणि तुम्ही मला बसायला सांगतात. आणि आता तर मला भीतीच वाटायला लागलेली आहे, कारण मात्र आज मोठ्या लोकांचं काही खरं नाही. चोरीच्या आरोपाखाली माझ्या रोहनला मात्र ते खरंच इकडे पोलिसांच्या ताब्यात देतील. त्यावरती आता बाबा म्हणतात की अगं असं काही होणार नाही, तू कशाला वायफट बडबड करतेस ग. आता मंदा म्हणते की का करणार नाही, कारण ज्यावेळेस आता पाय मोडला होता त्या आदिराचा, त्यावेळेस मात्र ते मला पोलिसात द्यायला तयार झाले होते. तेव्हा बाबा म्हणतात की अगं त्यावेळेस तुझी चूक झाली होती, कारण तुझ्यामुळे मात्र आता आदिराचा पाय मोडलेला होता आणि त्याला बघितल्याशिवाय माझा काही जीव चैन पडणार नाही. काही झालं तरी की मला त्याला बघायचं आहे. आणि तेवढ्यात रोहन आणि आदिरा घरी येतात. मंदा धावतच रोहन जवळ येते आणि म्हणते की रोहन रोहन तू बरा आहे का, कसा आहेस रे. बाबा खुशच म्हणतात की रोहन आणि आदिरा तुम्ही परत आलात. तेव्हा रोहन खूप खुश होतो आणि आदिरा सुद्धा ते पण एकत्र. तर रोहन म्हणतो की हो बाबा. तेव्हा लगेच आता ही मंदा आदिराला टोमणी मारत बोलत असते, वाटलं नव्हतं की तुमचं येथे परत पदार्पण होईल. मी तर येथे येणार नव्हता, भांडून गेला होता आणि शेवटी झालं का तुमचं समाधान. मी आता सगळ्यांच्या समोर म्हणजे तुमच्या घरासमोर रोहनचा अपमान करून खूप बरं वाटलं असेल, समाधान झालं असेल. तेव्हा रोहन म्हणतो की हे बघ आई, अगं आई जरा शांत हो. आता भांडणामध्ये जी काही चूक असेल तर ती आमची असेल, तू आदिराला कशाला बोलतेस. तेव्हा लगेच मंदा लगेच म्हणते की बघ बघ कसं माझं बाळ शहाण आहे, कारण हे बघ लाखपटीने त्याचा जरी अपमान झाला असेल पण तरी सुद्धा मात्र तो म्हणजे सॉरी बोलतो, अगदी मोठ्या मनाने माझी माफी मागतो. आदिरा म्हणते की आई अहो मी कुणाचा अपमान नाही केलेला, तुम्ही असं का बोलता. रोहन म्हणतो की हो आदिरा तू कुणाचाच अपमान नाही केलेला. आणि आई हे बघ मी तिला आणायला तिथे गेलो होतो, त्यामुळे आता तिला जरा खुश करण्यासाठी मी चोरासारखं त्या घरामध्ये शिरलो. मंदा म्हणते की म्हणजे हिच्या घरच्यांनी मात्र याच्यावर चोर म्हणून काही अपमान वगैरे नाही केला का, चोर म्हणून याच्यावर आरोप नाही केले आणि समोर रावांनी तुला पोलिसात नाही ना दिलं. रोहन म्हणतो की ते कशाला मला पोलिसात देतील बरं. हे फक्त तेथे मात्र थोडासा माझ्यामुळे गैरसमज तर झालेला आहे आणि त्यासाठी मात्र मी त्यांची माफी सुद्धा मागितलेली आहे. आणि हे फक्त तेथे त्यानंतर मात्र आम्ही इतके हसलो काय सांगू सगळ्या गोष्टी. तर आदिरा लगेच आता रोहनकडे बघून हसते, खुश होत. तर बाबा म्हणतात की बघ ते रोग किती खुश आहे. तेव्हा आता मंदा लगेच कपाळाला हात लावते. तर बाबा म्हणतात की हे बघ मंदा, भरल्या घरामध्ये मात्र आता असं कपाळाला हात लावून घेऊ नकोस. मुलं आनंदाने घरी आलेली आहे, ते आनंदाने त्यांचं स्वागत कर. आणि रोहनला म्हणतात की रोहन खरंच अगदी बायकोला तू आनंदाने परत घरी घेऊन आला, मात्र तू उत्तम केलं. तेव्हा आदिरा म्हणते की बाबा आमची आणखीन एक फनी मेमरी सुद्धा क्रिएट झाली. त्यानंतर मात्र इकडे आता स्वानंदी आणि समर रूम मध्ये आलेले आहेत. त्यांचा पता पुन्हा आबोला सुरू झालेला असतो. समर सोफ्यावर बसतो आणि स्वानंदीची तंतन तंतन सुरू असते. सुद्धा आपल्या बेडवर जाऊन बसते, पण समरशी काही बोलत नसते. दोघेही मात्र आता अंगावर घेतात आणि आपापल्या जागेवर झोपतात, परंतु सगळं काही लक्ष एकमेकांकडे असतं. स्वानंदी आपल्या चादरीतून समोरला डोकावून बघते. समोर आता विचार करत आहे की चला तर आदिरा आनंदाने सासरी निघून गेलेली आहे, दोघांचं भांडण मिटलं, माझी काळजी मिटली आणि ते दोघंही आता त्यांच्या सासरी सुखात असून दे आणि बायको तिच्या सासरी सुखात असून दे. आता बायको सुखात कशी होणार, कारण ती आबोला धरून बसलेली आहे. आणि ठीक आहे आता फक्त आणि फक्त बायकोचा आबोला घालवायचा राहिला आहे, ते होईलच. आणि स्वानंदी बोलायचं तर तुम्हाला आहे, मला सुद्धा माहिती आहे, ते कधी होईल म्हणून आता तो विचार करतोय काहीतरी करून मला स्वानंदीला आता खुश करावं लागेल, तिचा आबोला मिटवावं लागेल असे तो ठरवतो. त्यानंतर आता इकडे सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर आता आदिरा बिचारी पाणी प्यायला येते, फ्रीज मधून बॉटल वगैरे घेते आणि मंदाला गुड मॉर्निंग करते. तेव्हा मंदा जोरात मात्र आता ती ताटली आहे तर ती खाली फेकून देते आणि तिचा आवाज होतो. आदिरा बघत असते. तेव्हा आदिरा विचारते की काय झालं, तर मंदा म्हणते की दिसत नाही का मी काम करते म्हणून. तेव्हा आता आदिरा म्हणते की हो मी करते राहून द्या. तर लगेच आता मंदा म्हणते की हो ना असं तरी बोल ना की मी करते राहून दे म्हणून. मला तर असं वाटलं होतं की काल भांडण झालं म्हणून आज किचन मध्ये येशील, तर कसलं मला ऐकतं ताट वगैरे नशीबच नाही आमचं. काम करायचं नाही काही नाही, फक्त ऑर्डर सोडायची असते, बाकी तरी काय येतं आपल्याला. आता आदिरा म्हणते की मी समजू शकते तुम्ही दमलेला आहात ना म्हणून तुम्ही हे सर्व काही बोलता. एक काम करते पटकन ऑर्डर करते आणि प्लीज तुम्ही हे सर्व करू नका, हवं तर मी तुमच्या आवडीचं करते. तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की काही नको, मला काहीच नको, ते बाहेरचं खाणच नको, त्यामध्ये भेसळ वगैरे असतं. त्या लगेच आता ही सांगायला जाते की अहो आई तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा. त्यावरती आता लगेच
मंदा म्हणते की जराही शब्द पडून द्यायचा नसतो, प्रत्येक वेळेला वादच करायचा असतो, जर काही तुला येतच नसते. तेव्हा आदिरा सुद्धा आता तो ओरडूनच बोलते की मी कुठे वाद घालते, मी सिंपल प्रश्न तुम्हाला विचारते. आणि तेवढ्यात त्यांचा आरडाओरडा ऐकून रोहन आतमध्ये येतो. सकाळी सकाळी तुमचं काय चाललेलं आहे, कालच आपण तुमचं सगळं काही मिटवलं. तेव्हा मंदा लगेच आदिराकडे बोट दाखवते, तिला समजून सांग जरा. त्यावरती आता आदिरा म्हणते की रोहन अरे बघ ना, मला भांडणामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. यांना मात्र कुठलाही टॉपिक मात्र भांडण्यासाठी लागत असतो, कुठला पण कुठलाही. आता लगेच ही जोरात ओरडते की 1 मिनिट, आता फक्त मुद्दा आहे तर तो फक्त स्वयंपाकाबद्दल आपली चर्चा सुरू आहे. आता रोहन म्हणतो की ऐका बरं, तुम्ही एक काम करा, एकतर माझं पोट बिघडलेलं आहे आणि आता फक्त साधी दाल खिचडी बनवा. तेवढ्यात आता बाबा म्हणते की काय झालं, आता दाल खिचडी बद्दल कोण काय म्हंटल. आदिरा म्हणते की बाबा लंच बद्दल आम्ही आता जरा बोलतोय, ऑर्डर काय करायचं ते. आता बाबा म्हणते की अगं दाल खिचडी चालेल, आणि तुला तर माहितीच आहे की दाल खिचडी माझी फेवरेट आहे. आता लगेच आदिरा म्हणते की ओके परफेक्ट. आदिरा म्हणते की ओके आणि दाल खिचडी आहे तर ती लंचच्या वेळेस मी ऑर्डर करते. आई तुमच्यासाठी काय ऑर्डर करायचं बरं. तर लगेच आता मंदा रागाने म्हणते की नकोय मला, हे पण मी करेल घरी माझ्या मुलासाठी. तो माझा मुलगा आहे ना, दाल खिचडी वगैरे आहे तर ते मी घरी करेन. लगेच रोहन म्हणतो की ओके ठीक आहे. तर बाबा लगेच म्हणतात की कधी कधी शरीरासाठी हलका आहार सुद्धा उत्तम असतो. आणि चल रोहन, आपण मात्र वृत्तपत्रातील जी काही कोडी आहे तर ती सोडूयात. आणि ते दोघं बाहेर जातात तर मंदाची तळतळ सुरूच असते, आयुष्याचे कोडे सोडवा जरा. तेवढ्यात मात्र मंदा काहीतरी डब्बा काढायला जाते तर तिच्या हातातून पुन्हा डब्बा खाली पडतो, जोराचा आवाज होतो. तेव्हा आदिरा पुन्हा म्हणते की आई तुम्ही कुकिंगचं आज काही करूच नका, मी आहे बाहेरून ऑर्डर करते, एकदम शॉप असं रेस्टॉरंट मधून, तुम्हाला आवडेल तसं. मंदा वैतागून म्हणते की मी तुला एकदा सांगितलं, मला माझं काम करून दे, मी सगळं काही करते. आदिरा म्हणते की आई अहो ऐका ना. मंदा म्हणते की मी तुला एकदा सांगितलं, तू जा बरं, त्यांच्याबरोबर कोडी सोडव. आदिरा म्हणते की आई अहो करते ना मी. तेवढ्यात मात्र आता ती आदिराला अगदी असं धावून सांगायला जाते की जा म्हणते ना मी तुला. आणि तेवढे तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते आणि जोरात मात्र आता रडायला सुरुवात करते. तेव्हा आदिरा किंचाळते की आई अहो, आणि लगेच आता आदिरा मंदाचा हात धरायला जाते. तेवढ्यात रोहन आणि बाबा धावतच येतात. रोहन म्हणतो की आई काय झालं. आदिरा बिचारी हात देऊन उठवत असते तर मंदा ही जोरात किंचाळत असते. आता ही हिच्यावरच आरोप करायला सुरुवात करते की मला पाडलं, बघ ना रोहन तिने मला पाडले, मला धक्का दिला, तिने मला मुद्दाम पाडलं. तेव्हा मात्र आदिराला फारच राग येतो. आदिरा म्हणते की काय बोलतात हॉट, अहो तुम्ही आता तेलावरून घसरलास आणि माझ्यावर कसले आरोप करतात. लगेच ही मंदा म्हणते की नाही, अरे ही खोटं बोलते, हिने पाडलं मला. आदिरा जोरात ओरडते की मी खोटं बोलते का, तुम्ही खोटं बोलतात. मंदा म्हणते की हो तूच खोटं बोल. काय धडधडीत खोटं बोलतात, मी काहीच केलं नाही, मी साईडला उभी होते आणि धडधडीत त्या तेलावरून पाय घसरून पडल्या. आणि रोहन तर खूप खोटं बोलतात असे बोलून आता आदिरा बाहेर निघून जाते. आता बाबा आणि आता रोहन डोक्याला हात लावतात आणि तिला धरून उठवतात, तिला रूम मध्ये घेऊन येतात. जोरजोराने किंचाळत असते वेड्यासारखं. तेव्हा आता आदिरा रूम मध्ये आल्यानंतर तिला फार टेन्शन येतं आणि तेवढ्यात मात्र तिला मलिकाचा कॉल येतो. आता मलिका म्हणते अगं बोल ना. तर आदिरा म्हणते की मम्मा हे बघ मी तुझ्याशी जरा थोड्या वेळाने बोलते. तेव्हा आता मलिका म्हणते की अगं 2 मिनिट थांब ना प्लीज, अगं बोल ना. अगं तू काल केव्हा घरी पोहोचली, तू कॉल सुद्धा नाही केला. तेव्हा आदिरा म्हणते की अगं सॉरी मम्मा मी विसरून गेले होते. आणि मलिका तिला म्हणते की अगं मी किती वाट बघितली, मला एक गोष्ट सांग बरं, घरी गेल्यानंतर भांडणं वगैरे झालीत का. आदिरा जरा रागातच असते. खूप नाही तर थोडी झाली. मलिका म्हणते की हो थोडी झालीच तर. आणि जाऊन दे मम्मा, अगं थोडीशी तर होतच असतात, मला सवय झालेली आहे. तर मलिका आता म्हणते की अगं डॉल मी तुला खूप मिस करत आहे, मला असं वाटतं की आपण काही वेळ खूप असं एकत्र वेळ घालवला असता. किंवा आदिरा रडायला सुरुवात करते आणि म्हणते की मला सुद्धा आता हेच वाटायला सुरुवात झाली की मी तिकडेच थांबायला हवं होतं. लगेच आता मलिका म्हणते की 1 मिनिट, अगं डॉल तू का रडतेस, काय झालं, म्हणजे तो रोहन परत तुझ्याशी भांडला की काय. तेव्हा आता आदिरा रडायला सुरुवात करते आणि म्हणते तो नाही, आणि आता कशावरून त्याने भांडण केलं म्हणजे आईचं नाव घेते. आणि आता आदिरा सांगायला सुरुवात करते की ते स्वयंपाकघरात काम करत होते, त्यांच्याच हातामधून ऑइलचा डब्बा खाली पडला आणि त्या ऑइलवरून घसरले. त्या पण माझ्या समोर पडल्यात आणि त्या मला ब्लेम करत होत्या आणि त्या मला म्हणत होते की मी त्यांना पुश केलं. मग तू सांग की मी का त्यांना भांडेल बरं. मलिका म्हणते की हो ना, माझा पूर्ण विश्वास आहे की माझी डॉल कधी असं नाही करू शकत. आता आदिरा रडत रडत म्हणते की हे बघ मम्मा मला काही सुचत नाही, आपण नंतर बोलूयात ओके. आता मलिकाला फारच आनंद होतो की आता ही मंदा पडली म्हणून, बरं झालं पडली आणि तोंडावर नाही पडली. त्यानंतर आता इकडे मंदाला मात्र ते उचलून घेऊन येतात रूम मध्ये आणि आता ती पायाखाली उशी वगैरे ठेवतात, परंतु खूप जोरात किंचाळत असते. बाबा म्हणते इतकं कशाला ओरडतेस, अगं म्हणजे आता पाय वगैरे जरी काही मोडला तर कुणाचा जीव जात नसतो. रोहन म्हणतो की बाबा चला आपण मात्र आईला हॉस्पिटल मध्ये नेऊयात.
मंदा म्हणते की हे बघ, अरे हॉस्पिटलला कशाला नेतोस, मला घरी वगैरे टाकून दे कुठेतरी. आणि आता तुझ्या बायकोला मी जड झालेली आहे ना. तर रोहन म्हणतो की बरं एक सेकंद आई थांब, मी तुझ्या पायाला बर्फ लावतो. आणि बर्फ लावून मात्र आता मस्त शेकवतो. आणि मी डॉक्टरांशी सुद्धा बोलून कुठले तरी पेन किलर वगैरे करतो. तू काहीतरी ओरडू नको. बाबा बाहेर जात. त्यानंतर इकडे समोर तयार वगैरे होतो आणि तो आपला चार्जर शोधत असतो. आणि चार्जर कुठे गेला माझा आणि कुठे आठवला. सोनंदी आता तिथे बेडवर बसलेली असते. आणि आता मात्र मला जर मागितला असता तर मी दिला असता, पण नाही ना. इतर वेळेस हे कुठे ते कुठे म्हणून बोलायची कारण शोधायची असतात. आणि आता जे काही मी कपड्यांच्या घड्या केल्या ते सुद्धा आता यांच्यामुळे विस्कटतात. म्हणून सोनंदीची तळमळ सुरू असते. तेव्हा आता लगेच समोर विचारतो की काय झालं, तुम्ही काही बोललात का. सोनंदी म्हणते की आता मी यांच्याशीच बोलते, परंतु यांना मुद्दाम आव आणायचा असतो. समोर विचारतो की तुम्ही नक्की काहीच बोलला नाहीत का. तर सोनंदी नाही म्हणते. सोनंदी बोलत असते तर समोर पुन्हा विचारतो की खरंच तुम्ही काहीच बोलला नाहीत का. तेव्हा आता सोनंदी म्हणते की नाही हो, तुमचे कान वाजत असतील. समोर म्हणतो की कानांचं तर काय, त्यांचं कामच असतं वाजण्याचं. ठीक आहे तुमचं चालून द्या. आणि त्यात स्वतःशीच म्हणतो की माझे कान वाजलेत. मला म्हणतात स्वतः अबोला धरलेला आहे, मग स्वतः बोलून तो अबोला संपवायला नको का. आणि असं किती दिवस वागायचं. तेव्हा सोनंदी विचारते की तुम्ही काही बोललात का. तर समोर म्हणतो की छे मी कुठे काय बोललो, कधी बोलतच नाही. माझी काही दिशात आहे का बोलण्याची. तेव्हा सोनंदी म्हणते की खोटं. तेव्हा समोर विचारतो की तुम्ही काही म्हणालात का. सोनंदी म्हणते की नाही, तुम्ही काहीतरी म्हणालात परंतु मला ऐकल्यासारखं वाटतंय. समोर म्हणतो की मी कधी काही म्हणतच नाही, पण कदाचित असं असेल की कान ते तसं वाचत असतील. आणि तेवढ्यात मात्र आता समोरला कॉल येतोय आणि तो म्हणतो की तुम्ही मीटिंग सुरू करा, मी येतोच. आल्यानंतर काय करणार, मी बोलणार आणि तुमचं ऐकणार का. आणि त्यासाठीच हे अवय असतात, नाही जर म्हणजे वापरले तर गंज चढे. मीटिंग सुरू करा, मी आलो. म्हणून तो आता बाय करून फोन ठेवतो आणि आपला बॅग वगैरे घेतो आणि लगेच तिथून जायला निघतो. तेव्हा सोनंदी मात्र आता नाराज होते आणि त्याच्याकडे पाहतच असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.